आता शिंदे सेनेला एक मोठा धक्का बसणार आहे असंच वाटतंय, कारण की सेनेच्या अनेक मंत्र्यांनी आज कॅबिनेट बैठकीला दांडी मारलेली होती आणि हे सगळे मंत्री बैठकीवर बहिष्कार टाकून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। या मंत्र्यांमध्ये नेमकी नाराजी कशावरून आहे हा प्रश्न अद्यापही उपस्थित होते। त्यांची नाराजी कधीपासून सुरू झाली आहे, कोणत्या कारणामुळे सुरू झाली आहे याबाबतचे अद्यापही कोणतेही स्पष्टता समोर आलेली नाहीये। या मंत्र्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील अद्याप समोर आलेलं नाहीये। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊयात। वैदेही, कॅबिनेटवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे, या मंत्र्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? नक्कीच आपण बघतोय की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे अनेक मंत्री जे आहेत ते अनुपस्थित असल्यामुळे अर्थात सगळ्यांच्या भुवया उंचवलेल्या आहेत। मात्र त्यांच्या एकूणच या नाराजीचं कारण काय आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं खरं तर युतीचा धर्म पाळला जात नाही असा थेट आरोप जो आहे तो शिवसेनेच्या मंत्र्यांचा आहे आणि ज्यांच्या विरोधात आपण जी आहे ती निवडणूक लढवली गेली होती। मात्र आता त्याच उमेदवारांना युतीमध्ये घेण्याचा प्रकार सुरू आहे। खास करून शिवसेनेचे ज्या ठिकाणी उमेदवार निश्चिती आहेत तशा उमेदवारांना भाजप आपल्या पक्षामध्ये घेत असल्यामुळे हा मुख्य नाराजी त्या ठिकाणून खरं तर सुरू असलेली बघायला मिळत आहे। कारण एकीकडे युतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची काही तत्व आहेत किंवा काही नियम जे आहेत ते आखून घेतलेले आहेत, समन्वय समिती त्यांची आहे। मात्र सगळ्या गोष्टीला बगल देता एकीकडे जे आहेत ते शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना जे आहे ते भाजप स्वतःच्या पक्षामध्ये घेत असल्याचं बऱ्याचशा ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही नाराजी जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। कुठल्याही पद्धतीचा समन्वय या दोनही पक्षामध्ये होत नसल्याची देखील नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे समन्वय समिती जर केली आहे तर या समितीचा नेमका अर्थ काय असा सवाल देखील या निमित्तानं विचारला जात असल्याचं दिसून आलेलं आहे। तिसरी गोष्ट, हिंदुत्वाचा जर मुद्दा उपस्थित केला तर पालघरमध्ये ज्या पद्धतीनं साधू हत्या प्रकरणातील आरोपीला भाजप स्वतःच्या पक्षामध्ये घेत असल्याचं दिसून आलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितच एक हिंदुत्वाला बगल देण्याचं काम सुरू आहे का, किंवा हिंदुत्व हे नेमकं जे आहे ते कुठे कशा पद्धतीनं जे आहे ते समोर येताना बघायला मिळते असे अनेक प्रश्न जे आहेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांकडून शिवसेनेच्या लोकांकडून सध्या उपस्थित केले जात आहेत आणि कुठेतरी याचा फटका आगामी निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी आता शिवसेना एक वेगळी स्ट्रॅटेजी करते का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना बघायला मिळतोय। त्याच्यामुळे निश्चितच शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी आहे। स्थानिक पातळीवर वेगळं राजकारण जे आहे ते भाजपकडून घेतलं जात आहे असा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांचा आहे आणि हीच नाराजी जी आहे ती सध्या मुख्यमंत्र्यांकडे ते बोलून दाखवत असल्याची देखील माहिती मिळत आहे। नक्कीच वैदेही, तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।